जीवा आर्याकडे येतो आणि आर्या छान ब्रेकफास्ट करत बसलेली दिसते आणि ती म्हणते, अरे जन्मजे तू आलास. जीवा म्हणतेस, तू अगं काय, तू तुझ्या लॅपटॉपचा पासवर्ड काय ठेवला आहे गं? ती म्हणत असते, जन्मजय. आणि तो टाकून बघतो तर तिचा लॅपटॉप अनलॉक होतो. आता याला धक्काच बसतो. तो म्हणत असतो, असं का केलं पण तू? अगं पण माझ्या नावाचा का टाकलास? ती आता तिचा फोन देते आणि म्हणते, याचा पासवर्ड टाक जन्मजे. आणि त्याने टाकल्याच्या नंतर फोन पण अनलॉक होतो. आता तो म्हणत असतो, पण हे का केलंय? आता ही काही पण खोटं नाटं सांगते त्या दिवशीसारखं आणि जीवाला तिला काहीच बोलायला देत नाही. इकडे ती म्हणत असते की, अरे जन्मजय, हे बघ, जेव्हा जीत होता तर प्रत्येक पासवर्ड माझा त्याच्या नावाचा होता. कारण आता बघ, किती पासवर्ड असतात, जीमेल, ईमेल, फोन्स, लॅपटॉप्स आणि आपली वॉच वगैरे सगळ्यांना पासवर्ड असते. मग माझा खूप गोंधळ होतो रे या सगळ्यांमध्ये. आणि तुझ्या नावाचा पासवर्ड टाकला म्हणजे आता मला लगेच क्लिक होतं. मग ज्याचं बाळ माझ्या पोटात वाढतंय त्याच्या नावाचा पासवर्ड असल्यामुळे मला जास्त अडचण येत नाही, म्हणूनच मी तुझ्या नावाचा पासवर्ड टाकला आहे. आता जीवा म्हणत असतो, बरं ठीक आहे, पण हे सगळं चांगलं नाही आहे, हे आपलं बाळ होईपर्यंतच ठेव. कारण तुझं जर माझ्यावर प्रेम वगैरे असेल तर तुला पहिलेच सांगून ठेवतो, माझं माझ्या नंदूवर खूप प्रेम आहे. ती माझं सर्वस्व आहे. त्यामुळे मी तुला असं नाही करू देणार कधीच. आर्या म्हणत असते, अरे मला त्यात पडायचंही नाही आहे. आता तो परत लॅपटॉपमध्ये शोधत असतो. नंदिनीने त्याला जे काही सांगितलंय की ती ज्या दिवशी टॅटू काढायला गेली होती तो टायमिंग वगैरे सगळं तिच्याकडे आहे हे तो बघत असतो. आता आर्याला कळतं की हे सगळं हा का विचारतोय. ज्या दिवशी नंदिनीने अनलॉक केलेला पासवर्ड तसंच सोडून बाहेर गेली. आर्या बाहेर आल्याच्या नंतर तिला असं वाटलं की आपण तर लॅपटॉप बंद केलेला होता, हा लॅपटॉप ओपन कसा? अरे यार, नंदिनीने बघितलं नाही ना. आणि नंदिनीने जर बघितलं असेल तर आता ती जीवाला सगळं काही सांगणार आणि जीवा माझ्याकडे जाब विचारायला येणार. हे सगळं पूर्वतयारी आर्याने करूनच ठेवलेली होती. कारण तिला नंदिनीचं सगळं काय करते, नंदिनी तिचा स्वभाव सगळं काही माहीत झालेलं आहे. त्यामुळेच तिला आता नंदिनी काय करू शकते पुढे हे सगळं तिला अगोदरच माहीत होते. इकडे आर्या म्हणत असते, झाला खुश, आता कळलं ना तुला तुझ्या नावाचा पासवर्ड मी का टाकलाय? लगेच जीवा म्हणत असतो, हो बाई कळलं मला, बरं आता येतो मी आणि काही लागलं तर सांग आणि बाळाची काळजी घे. इकडे ती म्हणत असते, हो रे जन्मजे. आणि तू जातो आणि म्हणत असतो, अरे मी तुला तर अशी फसवणार आहे ना, बघच तू आता. इकडे रम्या आणि वसवात्या विचारच करत असतात. वसवात्या म्हणत असतात, अगं ती काव्या भलतीच हुशार आहे, प्रत्येक वेळी स्वतःची बाजी मारते. पण या 16 ऑगस्टला आपल्याला एवढा मोठा बॉम्ब फोडायचा आहे की तिचा पेपरही कॅन्सल झाला पाहिजे आणि नंदिनीचंही पितळ उघडं पडलं पाहिजे. इकडे रम्या आलेली असते दवाखान्यात पाय दाखवण्यासाठी. तिथेच तो आर्याने आणलेला तिचा बॉयफ्रेंड चैतन्य म्हणून, त्याचं खरं नाव सिद्धार्थ आहे. आता तो तिला भेटतो. आणि तो त्याच्या खऱ्या बायकोसोबत आलेला असतो. आता ती त्याला म्हणते, अरे तूच ना ज्या दिवशी आमच्या घरी आलेला आर्याचा बॉयफ्रेंड बनून? तो म्हणत असतो, हो, त्या आर्याने मला पैसे देऊन यायला सांगितलं होतं. आता हे सत्य कळाल्यावर रम्या भलतीच खुश झालेली आहे. कारण तिला या सगळ्या मिळून सत्याचा उलगडा करायचा आहे 16 ऑगस्टला. इथे तो म्हणत असतो, पण कुणाला सांगू नका, माझं लग्न झालेलं आहे आणि या सगळ्यांमध्ये मुळे मला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही असं करू नका. रम्या म्हणत असते, बरं मी नाही करणार, पण तुला एक सांगून ठेवते, हे बघ, आता जर कधी तुला पण पैसे देऊन बोलवलं तर तू खरं सांगायला यायला हवा. चैतन्य म्हणत असतो, बरं ठीक आहे मी येतो, पण माझं नाव जास्त कुठे गोवू नका. मी तुम्हाला असंच काहीतरी सांगून त्या दिवशी हे करेल. त्या दिवशी आर्याला पण तिचा प्लॅन फ्लॉप करायला सांगेल. पण आता तरी माझं नाव कुठे घेऊ नका, कारण माझी बायको माझ्यासोबत आलेली आहे. आता हे ऐकून रम्या पण तयार होते. रम्या म्हणत असते, नाही घेणार. पण तुझं या सगळ्यामागे हेतू काय होता? तो म्हणत असतो, काही नाही, मला फक्त पैसे पाहिजे होते आणि आर्याने मला पैसे द्यायला कबूल केलं, त्यामुळेच मी हे सगळं करण्याचा निर्णय घेतला. रम्या म्हणत असते, अरे पण तुझ्यामुळे किती प्रॉब्लेम झाले घरामध्ये. आम्हाला त्या दिवशी सत्य कळालं असतं की आर्याच्या पोटामध्ये कुणाचं बाळ आहे आणि तू एवढं खोटं बोलल्यामुळे आम्हाला काहीच कळालं नाही. या सगळ्यांचा काय परिणाम झाला तुला माहिती आहे? माझी आई आणि मी प्रत्येक वेळी तोंडावर पडतो त्या घरामध्ये सत्य बाहेर आणताना.
आणि त्या दिवशी तेच झालं. आता ती घरी आल्याच्या नंतर वसवात्याला हे सगळं सांगत असते. वसवात्या म्हणतात, काय एवढं मोठं सत्य आणि आपल्यापासून लपवलंय. इकडे जीवा नंदिनीला कॉल करतो. नंदिनी म्हणत असते, बघितलं का हो तिच्या लॅपटॉपचा पासवर्ड. जीवा म्हणत असतो, अगं हो, पण तिने मला सांगितलं की मी पासवर्ड विसरते आणि तुझं नाव सतत माझ्या तोंडामध्ये असतं म्हणून तोच टाकला. इकडे नंदिनीला तो म्हणत असतो, आता त्या दिवशी शिफ्टिंगचं प्रकरण ते विचारलं का तुम्ही. तो म्हणत असतो, जाऊ का तिला जाब विचारायला. नंदिनी म्हणते, नको आता, तिला जर विचारायला गेला तर ती डोहाळे जेवणाच्या दिवशी येणार नाही आणि उगाच आली तर काही राडा करेल. इकडे काव्य आणि पार्थ त्यांच्या बाळाबद्दल बोलत असतात. पार्थ म्हणत असतो, काव्य आपल्याला मुलगाच व्हायला हवा, मला मुलगा खूप आवडतो. काव्य म्हणत असते की देशमुख, तुम्ही एवढे भुरसटलेल्या विचारांचे आहात का हो. मुलगा मुलगी काय आहे, मुलगा मुलगा काय आणि मुलगी काय, आपल्यासाठी दोन्ही समान असायला हवेत ना. पार्थ म्हणत असतो, हो ग, पण मला मुलगा जरा जास्त आवडतो. काव्य म्हणत असते, पण मला मुलगी आवडते. मग काही झालं तरी आपल्याला दोघांनाही मान्य करावंच लागेल. पार्थ म्हणत असतो, हो ग बाई, ते मान्य करावंच लागेल, पण अशी शक्यता सांगतोय ग मी. पण तुला जर मुलगी हवी असेल तर मलाही मुलगीच हवी. मग आता काव्य हसायला लागते आणि मग ते, जा बरं पार्थ तुम्ही इथून, मला ना अभ्यास करायचा आहे. हे बघा 2-3च दिवस बाकी आहे माझं एक्झामला आणि त्या दिवशी पण अभ्यास करायलाच हवा तोपर्यंत. त्यासाठी मला चांगला अभ्यास करू द्या, तुम्ही जा बरं पार्थ. आता पार्थ म्हणतो, सो ओके जातो मी. आता तो निघून गेल्याच्या नंतर काव्य विचार करत बसते, काय हे पार्थ सारखा मुलगा मुलगा करत होते. मुलगी किती छान असते, 2 घरांचा उद्धार करते, आईबाबांनाही प्रेम करते, इकडे सासरे गेल्यावर त्या घरांनाही जपते. आणि पार्थचं काय असतं, हे मुलगा मुलगा, मला नाही आवडलेला हा विचार. आता पार्थ परत तिच्याकडे येतो आणि ती परत म्हणते, जा ना हो पार्थ प्लीज, मला ना स्टडी करू द्या. आता पार्थ निघून जातो. इकडे नंदिनी फोन करते आणि जीवाला सांगत असते की जीवा, हे बघा, तिला ना तुम्ही काही करून तिचं ते सत्य बाहेर काढाच, कारण ती काहीही करू शकते आजकाल, तिचं काही नेमच राहिलेला नाही. जीवा म्हणत असं, जाऊ का तिला जाब विचारायला. नंदिनी म्हणते, नको नको, आता नका जाऊ, तुम्ही ना तेव्हाच विचारायला हवं होतं की हे शिफ्टिंगचं प्रकरण काय होतं, तू का खोटं बोललीस. कारण तिने टॅटू तुम्ही बाबा काढल्यामुळे तिने आई असा टॅटू काढलाय. तिने आपल्या बाळावर हक्क गाजवायला नकोय जीवा मला, कारण मला ना तिचं हे वागणं आवडलेलंच नाहीये. ती नेहमी सारखं हेच करत असते. मला ना तिचा वेगळाच प्लॅन वाटतोय पार्थ. आता रम्या आणि वसवात्या बोलत असतात की त्या दिवशी काय करायचं नेमकं. रम्या सांगत असते, आर्याच्या पोटामध्ये नक्कीच मला तरी असं वाटतं की जीवाचं बाळ आहे आणि नंदिनी ही सगळं आपल्यापासून लपवते. कारण ती डॉक्युमेंटची फाईल जी होती त्या मानिनी मामी बघायला गेल्या होत्या तेव्हा जीवा खूप धावत आला होता आणि त्यांना थांबवलं त्याने. वसवात्या म्हणतात, काय असं झालं होतं. रम्या म्हणत असते, हो ग आई, हे असंच झालं होतं. आता डोहाळे जेवणासाठी जायला आर्या तयारी करत असते. ती सगळं आवरून ठेवत असते, कोणता ड्रेस घालायचा आहे, काय करायचं आहे. ती म्हणत असते, जन्मजयीच्या ड्रेसला मॅचिंग झालं पाहिजे अशी साडी मी घालून जाईल. आणि ती जीवाबद्दल वेगळाच विचार करते. तिला जीवावर प्रेम आहे पण आता सध्या सांगत नाही कुणाला. आता इकडे पण ती लिगल डॉक्युमेंटची जी फाईल असते ती बघते आणि आता तिच्या डोक्यामध्ये प्लॅन येतो की हे जे डॉक्युमेंट आहे हे सगळे मी गायब केले त्यांच्याकडचे आणि माझ्याकडचे, तर यांच्याकडे कुठलाच असा पुरावा राहणार नाही आणि माझ्या विरोधात ती काहीच करू शकणार नाही. जेव्हा मी त्यांना सांगेल हे बाळ माझं आहे आणि जीवाने मला सरोगेट मदर म्हणून बोलवलं होतं, पण माझं त्याच्यावर प्रेम आहे, त्याला मला घरात घ्यावंच लागेल, असा आता आर्याचा प्लॅन असू शकतो. इकडे तो डोहाळे जेवणाचं नाव थोडं तिरकं झालेलं असतं तेव्हा मिथुन काका म्हणत असतात, अरे जीवा ती व्यवस्थित लाव ना, लगेच विक्रम येतात मागून आणि ते त्यांची मान व्यवस्थित करतात आणि मिथुन काकाला म्हणतात, आता बघ रे, आता व्यवस्थित आहे ना. मिथुन काका म्हणतात, हो आता व्यवस्थित आहे. पोरांनो, तुम्ही खूप छान तयारी केली. इकडे जीवा म्हणत असतो, बाबा बरं झालं तुम्ही आलात तर खूप छान वाटलं. विक्रम म्हणतात की अरे जीवा, मी का घरी नसतो का कधी. इकडे नंदिनी मालिनीला खूप छान तयार करून देत असते आणि ती पण तयार झालेली आहे. मालिनी म्हणते, बाई मला ना माझ्या दोन्ही सुना खूप छान भेटल्या, माझी तयारी वगैरे सगळं काही करून देतात. इकडे नंदिनी म्हणत असते, पण आई हे बघा, हे करायचं राहिलंय. मालिनी म्हणत असते, कर बाई, तुला जे काही करायचं ना ते कर.
आता नंदिनी तिला ज्वेलरी वगैरे पण घालून देते. नंदिनी पूर्ण दागिने मानिनीला घालून देत असते. तेव्हाच तिला असं वाटतं की आता ह्या ज्वेलऱ्या घातल्याच्या नंतर बांगड्या घालाव्या, आणि ती बांगडी घालताना तिच्या हातातून बांगडीचा काच फुटतो. आता नंदिनी म्हणते, अहो सॉरी आई, लागलं का खूप तुम्हाला? मानिनी म्हणत असते, अगं जाऊ दे गं, थोडंसं लागलं, पण तू तर प्रेमानेच करत होती ना बाळा, तुझी काहीच गलती नाही आहे त्यामध्ये. आता पुढील भागामध्ये इकडे काव्याची तयारी सुरू असते. तिला ते ज्वेलरी वगैरे घालणं, डोहाळ्याच्या उन्हाची. लगेच आर्या येते. आर्याला स्वात्या आणि रम्या खूप थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण आर्या तिच्याच तंद्रीमध्ये असते आणि निघून जाते. इकडे जीवा आणि ते सगळे खाली कार्यक्रमामध्ये फोटोशूट करत असतात. तेव्हा आर्या त्यांच्या रूममध्ये जाऊन ती लिगल डॉक्युमेंटची फाईल लंपास करते.